रामकृष्ण हरी मंडळी, सुप्रभात सर्वांना। तर आज आहे 4 मे रविवार आणि आज आहे नीटची परीक्षा। तर माझ्या मुलीची नीटची परीक्षा आहे, त्यामुळे आम्ही आज चाललेलो आहोत लातूरला। बस तर ही बटाट्याची भाजी माझ्या मुलीला फक्त तिखट मीठ हळद टाकलेली आवडते, म्हणून ती घेतलेली आहे मी। आणि आमच्या मालकाला काही चपाती आवडत नाही, म्हणून ही भाकरी करून घेतलेली, एका वेळेसचीच फक्त एक भाकरी। आणि स्वामींना मुजरा करून आणि त्यांना निवेदन ठेवलं आहे की माझ्या मुलीने जो वर्षभर अभ्यास केलेला आहे तो तिच्या लक्षात येऊ द्या आणि तिला आजचा पेपर सोपा जाऊ द्या, असं निवेदन मी स्वामींना ठेवलेलं आहे। आणि आम्ही निघालेलो आहोत लातूरला। तर आमचं आवरून झालेलं आहे 5:45 वाजल्यापासून, पण वीटवरून गाडीसाठी एक वाहन चालक तो काही येईना, अक्षरशः कंटाळाला आम्हाला, उरकून बसलोय। पण मालकाचं नुसतं आत बाहेर चालू आहे, गाडीत थोडंसं धान्य, तर ती धान्य आतमध्ये घ्यायचंय, म्हणून मालकाने कपडे पण घातलेले नाहीयेत आणि तो माणूस काही येईना। लातूर बरंच लांब असल्यामुळं म्हटलं ड्रायव्हर घेतला सोबत म्हणजे बरं असतं। आणि आत्ता आमचा गाडीचा ड्रायव्हर आलेला आहे, आणि ड्रायव्हर म्हणजे आमच्या शेजारच्या वस्तीवरचाच एक मुलगा आहे। काल आम्ही गाडी विटला नेऊन सोडली होती, आमचं थोडंसं घेऊन यायचं होतं म्हणून। तर आता ते धान्य आम्हाला आधी काढून ठेवायचं आहे आणि मग जायचं आहे लातूरला। हॉस्टेलला राम राम। आणि आता परत जाईल 3ऱ्या वर्षाला इथं येऊ नये, एवढीच मनापासून इच्छा। आणि आता चाललेलो आहोत परत सेंटरवर। तर ही बघा गाडी घेऊन आलेलं आहे, काय नाव आहे हो त्याचं? सूरज। ओके। आज लातूरला नीटची परीक्षा होती। नीटच्या परीक्षेसाठी हे सगळे पालक आलेले आहेत, काही यात्रा नाही आहे। जनतेने 150 विद्यार्थी असतील, 150 विद्यार्थी पालक आलेले आहेत। बाहेर निघणार, परीक्षा संपलेली आहे आणि आम्ही आता बार्शीमध्ये आहोत। आणि बघा ह्या मॅडम किती कंटाळा आलेला आहे, आणि आम्ही थांबलेलो आहेत आता जेवायला। तर हे हॉटेल आहे। पूर्ण नीटच्या परीक्षेसाठी तिकडचा व्हिडिओ घ्यायचं काय माझं डेअरिंग झालं नाही, बोलण्याचं तर नाहीच नाही झालं, पण मोबाईल फिरवायचं सुद्धा डेअरिंग झालं नाही। तर आता जेवायला थांबलोय खरं, पण एवढी गर्दी आहे जेवायला पण। अरे बापरे, मला इथं काहीतरी कार्यक्रम असेल वाटतंय हो, एवढ्या गाड्या आहेत। व्हेज भेटते का नाही इथं? मसाला पापडचा पापड पण नाही मला। मग कशाचं आहे? रात्री 11:30 वाजले आम्हाला यायला घरी। रात्री काही मी व्हिडिओ काढला नाही, आणि काल गाडीतनं काढलेलं धान्य सुद्धा मी जागेवर ठेवलेलं नाही, तसंच गेलो होतो उशीर होईल म्हणून। तर हे आणलेली आहेत ती फक्त वह्या पुस्तकच जास्त होती, कपडे फार कमी होते, पण वह्या पुस्तकच जास्त होते। तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।